नमस्कार, सोलापूर सवेरा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे मराठी सक्तीचा. त्या संदर्भात आता आपण सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आलेले आहोत आणि या ठिकाणी जे आहे काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत आणि काही रिक्षा चालक त्यांनी याबाबत त्यांचं काय मत आहे आणि रिक्षा चालक काय म्हणतात ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझं नाव शंकर नारायण गायकवाड, राहणार सोलापूर. सध्या महाराष्ट्रात जे आहे रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आलेली आहे, काय सांगाल? त्याच्याबद्दल आपल्याला संमत आहे सर. म्हणजे याला महाराष्ट्रीयन असून आपण मराठी आलं गरजेचंच आहे. महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी येणे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? हो सर. बरोबर आहे, हो. निर्णय बरोबर आहे. हो सर, आहे. कारण कसं बरोबर पण आहे. पॅसेंजर पण आमच्या इथे मराठी बोलायला पाहिजे. आम्ही पण पॅसेंजरची मराठी बोलतो. कर्नाटकचे आल्यानंतर कन्नड बोलतो. कर्नाटक चॅलेंज म्हणजे आम्ही कन्नड पण बोलावं लागतं. तर आम्ही सहसा करून मराठी बोलल्यानंतर त्यांना समजावून सांगून आम्ही घेतो. आणि कसं आहे, हे महाराष्ट्रातलं म्हणजे प्रॉपर जिल्ह्यातलं राहून बाहेर बाहेर राज्यात येऊन आहे ना, अति गाड्या भरपूर त्यांच्याच जास्त हे झालं. आणि याला विरोध पण होत आहे. हा बरोबर आहे, विरोध करायलाच पाहिजे. कारण आपण महाराष्ट्राच्या लोकांना त्या राज्यात त्यांना किंमत नाही ना, करू देत नाहीत त्या लोकांना. म्हणजे जे युपी बिहार असेल किंवा बाहेरच्या राज्यातील असेल तिथं मराठी बोलली जात नाही. बोलली जात नाही, बोलल्यानंतर त्यांना त्रास देतो. सर मला सांगा, मागील 30 वर्षापासून 40 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, महाराष्ट्रात सगळं काय करताय आणि तुम्ही सरळ सरळ म्हणता आम्ही मराठी बोलणार नाही. ही तुमची बाहेर येऊन आमच्यावर दंडशाही आहे. जगता कुठं तुम्ही? त्याचा तरी विचार करा. आणि असं काय नाही केलं की बाबा तुला तुटकी फुटकी का मराठी होईना, बोल ना. नाही बोलते म्हणजे तुम्ही बाहेरून येऊन इथं आमच्या इथे दादागिरी करताय, याचा असा अर्थ होत आहे. असं नाही पाहिजे. शिकतो म्हणून सांगा. 10 पैदले एक जण म्हणते तसं, बाकीचे म्हणत नाही. जे निर्णय जे आहे ते चांगले. निर्णय योग्य आहे. त्यांना पण सवय लागू द्या ना. आज 40 वर्ष झाले बघा, त्यांचे परमिट बघा, गाड्या बघा, राहतात कुठं, रेशन कार्ड बघा, सगळं काही योग्य आहे. त्यांनी पण शिकलं पाहिजे मराठी. आरे रवीची भाषा चालणार नाही. जिथं राहतो ते आपला देश चांगला आहे. एकदम ओके आहे. सध्या जे आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा साहेब, मराठी सक्ती जर केली तर सगळ्यांनाच केली पाहिजे. सगळं आपलं भारताचं कानून सर्वांसाठी एकच आहे, त्यात काय वेगळं नाही. आज किती तर रेल्वे टीसींना मराठी बोलता येत नाहीत, बँकेत आहेत त्यांना मराठी बोलता येत नाही, ते हिंदीच बोलतात. मग कायदा फक्त बस टॅक्सी रिक्षावाल्याला आणि टॅक्सीवाल्यालाच आहे का? रेल्वे टीसीला नाही का? बँकेत जे काम करतात, सर्व्हिस करतात त्यांना नाही का? मग त्यांची पण सर्व्हिस रद्द करा, टॅक्सी ड्रायव्हरची पण रद्द करा, ऑटो ड्रायव्हरला पण रद्द करा मराठी येत नसेल तर. कानून सगळ्यांना सारखं पाहिजे. आता गोरगरीब रिक्षा चालक, टॅक्सी ड्रायव्हर त्यांचे परवाने रद्द करता म्हणतो, त्यांची सर्व्हिस पण रद्द करा. डायरेक्ट परवाने रद्द होणार नाही. मी त्यांना की मुभा दिली तर ठीक आहे. मग मुभा दिली तर मग टीसी लोकांना पण तुम्ही वेळ द्या, त्यांना पण मराठी शिकवा. बँकेत जे कर्मचारी आहेत त्यांना पण तुम्ही शिकवा. मग हे सगळ्यांना एक सारखं होत आहे. वसंत माने. अच्छा, सध्या जे आहे रिक्षा चालकांसाठी किंवा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती करण्यात आलेली आहे, काय वाटतं आपल्याला? मराठी सक्ती केलं एका दृष्टिकोनातून चांगलंच आहे सर. त्याच्यामध्ये माणसाला बोलण्याचं हे मराठीमध्ये बोलण्याचं मराठी कसं बोलावं हे शिकून जातं. आता हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये बोलणारा जो आहे त्याच्यामध्ये बोलताना काय त्यांना अर्थात स्पष्ट मराठी बोलता येत नाही. एका दृष्टिकोनातून मराठी भाषा ही सक्ती करण्यापेक्षा सर्वांना मराठी यावं असं केलं तरी भाग झालं. हा जे स्टेशन परिसर आहे, अनेक कस्टमर आपल्याकडे येतात, त्यांना हिंदी येते, कुणाला इंग्रजी येते. बरोबर. काय अनुभव काय तुमचा, काय वाटतं? आता त्यांना जी भाषा येते त्या भाषेमध्ये त्यांना बोलावं लागणार आहे आपल्याला. त्यांना मराठी तुम्ही बोला असं म्हणताच येणार नाही आपल्याला. अच्छा. बरं, जर एखाद्या वेळेस म्हणलं तुम्ही मराठी बोला हमको नाही चाहता म्हणल्यावर काय करायचं? त्याच्यामध्ये त्यांनी शिकलं पाहिजे, हे बरोबर आहे. हो, पण त्यांना जन्मताच येत नाही तर त्यांनी काय करणार आहे? त्याच्यावर थोडंफार हे करून समजून घेतलं पाहिजे, मराठी बोलायला. शासनाने हे जे निर्णय घेतलेले आहे ते योग्य आहे. एका दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने मराठी बोलायचा घेतलेला निर्णय जे आहे त्या राज्यापुरतं बरं आहे म्हणायला काय हरकत नाही सर. Now and press the bell icon. Never miss a